लेटर दिलं नाही, काहीच नाही, आजची काहीच नोटीस नाही तुमची. बाहेर निघालेले माझं सगळं सामान आहे, तुम्ही थांबा, आम्ही सगळं काढून घेतो, तुम्हाला आम्ही रिकाम करून देतो. बाहेर निघालेले माझं सगळं सामान आहे, तुम्ही थांबा, आम्ही सगळं काढून घेतो, तुम्हाला आम्ही रिकाम करून देतो, मग तुम्ही सगळं करा. असून चालतं. तुम्हाला आमचे लेटर किती दिले नाही. अरे हो तर नाही, काहीच नाही, आजची काहीच नोटीस नाही तुमची. तुमची काहीच नोटीस नाही आम्हाला आजची. नाही, अजिबात नाही. काही कालची पण इंटिमेशन काहीच दिलेली नाहीये, काही नाही, काही दिले नाही ना. तर मला दिलं ना, तर याला दिलं. काहीच इंटिमेशन दिलं, भेटलं असतं तर आम्ही स्वतःहून तुम्हाला सांगितलं असतं. कालपासून मोरे साहेब बघा, तुम्ही त्यांना बोलवा, इकडे या मोरे साहेब. किती वेळेस तुम्हाला सांगितलं मी येऊन. परवा पण तुम्हाला लेटर दिलं, दुसऱ्या साहेबांना दिलं आम्ही. कशासाठी दिलं तुम्हाला? की आम्हाला फक्त तुम्ही सील तुमचं काढून घ्या, आम्हाला लेटर द्या फक्त. शेवटी एवढे सांगितलं तुम्हाला की मला फक्त लेटर द्या म्हणून. मी तुम्हाला पण काय म्हटलं साहेब, मी आहे ते सर्वसाधारणपणे आम्हाला न सांगता, मी स्वतः इथं 35 वर्ष राहते, मला कुठलीही नोटीस न देता ही कारवाई करण्यात येत आहे. त्यांना कोणी काय अर्ज दिले, काय दिले याची मला पूर्वकल्पना नाही आहे. आणि हे सगळं असताना सुरुवातीला सुद्धा मला या घरातून बाहेर काढण्यात आलेलं होतं. त्यावेळेस महानगरपालिकेने सील लावलेलं होतं. ते सील काढून मला माझं सामान द्या याच्यासाठी मी एकदा नाही 10दा रिक्वेस्ट केलेली होती. आणि असं असताना आज रोजी मला कुठलीही पूर्वकल्पना न देता माझं सगळं पूर्ण बिल्डिंग गेल्या 15-16 वर्षापासून मी कोर्टाशी लढतीये, माझ्या भावांशी लढतीये, मी माझ्या भावांविरुद्ध मी लढतीये. आणि इथं माझा गेले 35 वर्षाचा हे आहे. मी एक स्वतः आर्टिस्ट आहे, माझे लाखोचे पेंटिंग आहे आतमध्ये. ज्यावेळेस सील झाले त्यावेळेस सगळे पेंटिंग आतमध्ये आहेत. आज त्याची काय स्थिती असेल तुम्हाला खाली पडलेले सगळे कागदपत्र सुद्धा फक्त आणि फक्त पेंटिंगचे दिसतील, आर्टिस्टचे दिसतील. या व्यतिरिक्त हे आर्टिस्टचे आहेत. आज हा जगप्रसिद्ध आर्टिस्टचे आहेत. हे माझे पुस्तकं वगैरे सगळे हे पूर्ण माझं करिअर यांनी बर्बाद केलेलं आहे. तुमच्याकडूनच पत्र दिलं होतं पाडण्यासाठी असं म्हटलं जातं. पाडण्यासाठी नाही, फक्त त्यांना स्पष्ट सांगितलं तुमचं सील आहे, सील काढा, आम्ही आमच्या खर्चानी पूर्ण बिल्डिंग उतरू. आम्ही स्वतःच्या खर्चानी बिल्डिंग पूर्ण खाली उतरू. ते जर पत्र असेल तर पत्राची प्रत दाखवा मला, पत्राची प्रत दाखवण्यात यावी मला. महानगरपालिकेसोबत अनेक वर्षापासून पत्रव्यवहार आहे, पण तो सील काढण्यासाठी माझे स्वतःचं सुद्धा आहे की मला माझं सामान काढून द्या. पत्र व्यवहारात स्पष्ट लिहिलेलं आहे. सील कशासाठी करण्यात आली होती? अति धोकादायक असंच माझ्या भावांनी अति धोकादायक म्हणून केलेलं होतं. पण त्यावेळेस धोकादायक नव्हतं. गेले 15 वर्ष इथं तशीच आहे बिल्डिंग, कुठला खेळा सुद्धा पडलेला नाहीये. आता काय सांगणे तुमच्या माझं एवढंच म्हणणं आहे, आता तुम्ही पाडलेलं आहे, मला माझं सामान काढून द्या, काढून घेऊ द्या आणि मग पुढची कारवाई करा. आपलं नाव? मी विजया सीताराम पातुरकर, MGM कॉलेज ऑफ फाईन आर्टची प्रिन्सिपल 15 वर्ष राहिलेली आहे. आणि 2017 पासून मी रिटायर आहे, घरातच आहे, माझे पेंटिंग वगैरे करते आहे. धन्यवाद.